जेव्हा माझ्या भावाला पैशांची गरज होती तेव्हा मला विकण्याचा निर्णय घेतला. मी विनवणी करत राहिले, दादा असे करू नकोस. तो म्हणाला, सकाळी मी तुझी पाठवणी करेल. मी रात्रभर रडत राहिले, पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझा दादा बेडवर मृतावस्थेत पडला होता. वहिनीने माझ्यावर दादाच्या खुनाचा आरोप टाकला आणि पोलिसांनी मला अटक केली. मला तुरुंगात टाकण्यात आले. माझ्या भावाच्या खुनाच्या आरोपावरून जेव्हा मला रिमांडवर नेण्यात आले तेव्हा मी ओरडू लागले आणि माझ्या निर्दोषतेची याचना करू लागले, पण कोणीही ऐकले नाही. मी वेदनेने देवाला हाक मारली तेव्हा पोलिसांच्या पायाखालून जमिनीत सरकली. कारण दादा, मला विकू नकोस. देव पाहत आहे, मी तुझे काय वाईट केले आहे. मी सतत रडत होते आणि माझ्या भावासमोर हात जोडत होते, पण हे स्पष्ट होतं की माझ्या अश्रूंचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. तो म्हणाला, संजना, मला आता तुझा आवाजसुद्धा ऐकायचा नाही. हे अनावश्यक रडण्याचे नाटक थांबव. बरं ठीक आहे, मी तुला नाही विकणार. मग मला जे काही पैसे हवे असतील ते तूच मला दे. यावर मी दादाला म्हणाले, दादा, मी तुला पैसे कुठून आणून देऊ? मी नुकतेच माझे BA पूर्ण केले आहे आणि माझ्याकडे नोकरीसुद्धा नाही रे. ठीक आहे, मग मला तुझे लग्न करावेच लागेल. मी तुला विकून माझे कर्ज फेडेन. तुला समजले का मी काय म्हणतोय? आणि खबरदार, जर तू हे कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर. दादा रागाने बोलून तिथून निघून गेला. माझं डोकं दुखू लागले. मला काहीच समजत नव्हते आता मी काय करू. स्वतःला वाचवण्यासाठी माझ्याकडे असे कोणतेही ठिकाण नव्हते जिथे पळून जाऊन मी लपून बसू. मग मी वहिनीला हॉलमध्ये उभे असलेले पाहिले. मी तिच्याकडे धावत गेले आणि तिचे पाय धरले. तिला म्हणाले, वहिनी, तुला देवाची शपथ आहे, कृपा करून मला वाचव. माझाच दादा मला विकणार आहे. तो तर असे कधीच करणार नाही, पण माहिती नाही त्याला आता काय झाले आहे. मी बोलत राहिले, पण वहिनी शांतपणे उभी राहिली आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर म्हणाली, संजना, हा तुमच्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुझ्या दादाला माहिती आणि तुलाच माहिती माझी काय लायकी आहे, आणि तू मला या सगळ्यात ओढू नको बरं. असे उद्धटपणे बोलून वहिनी तिथून जाऊ लागली. तेवढ्यात मी तिचा हात धरला आणि म्हणाले, वहिनी, कृपा करून मला मदत करा. दादा तुमच्या शब्दांच्या बाहेर नाही, तो तुमचं सगळं ऐकतो. तेव्हा वहिनी म्हणाली, संजना, मान्य आहे की तुझा भाऊ माझ्या शब्दांच्या बाहेर नाही, माझं सगळं ऐकतो. पण मला सांग, तो त्याचे कर्ज कुठून फेडेल? तो गेल्या 3 दिवसांपासून किती टेन्शनमध्ये आहे, वन भटकत आहे. आणि तसेही तो तुला कोणत्या बाजारात थोडीच विकणार आहे. तो तुझे लग्न करून देणार आहे. तुला तुझ्या भावाला मदत करायची नाही का? तुझा संसारसुद्धा होईल आणि तुझ्या भावाच्या अडचणीसुद्धा संपतील. वहिनीच्या या बोलण्यावर मी म्हणाले, पण वहिनी, मला अजून शिकायचे आहे. मला MA करायचे आहे. वहिनी म्हणाली, संजना, लग्न करून तू तुझ्या घरी जा आणि तुला जे करायचे आहे ते कर. तुझा नवरा खूप श्रीमंत आहे. आता मात्र मला त्रास देऊ नकोस. तुझ्या भावाला पटवून देण्याचा प्रयत्न कर. जर तो कसा तरी पटला तर ठीक आहे. वहिनीने हे स्पष्ट शब्दात सांगितले आणि तिच्या खोलीत निघून गेली आणि दार जोरात बंद केले, जेणेकरून मी तिच्या मागे पुन्हा जाऊ नये आणि पुन्हा तेच बोलू नये. माझ्या हृदयाला एक खोल धक्का बसला. फक्त 2 दिवसांपूर्वी तर मी माझा शेवटचा पेपर दिला होता. मी खूप आनंदित होते. मी विचार करत होते आता कॅम्पस जॉब शोधावा. पण आयुष्याने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवले होते. मला याची कल्पना नव्हती. मी माझ्या खोलीकडे जातच होते की तेवढ्यात दिसले आमची शेजारीण भिंतीवरून डोकावून पाहत होती. मला तिचा खूप राग आला, कारण जेव्हा कधी आमच्या घरात भांडण व्हायची तेव्हा ती अशीच भिंतीवरून डोकावून पाहत असे. मी तिला काहीही बोलले नाही, कारण मला माहिती होते की जर मी बोलले तर मी सगळा राग तिच्यावर काढेन, जरी तिची काही चुकी नसली तरी. म्हणून मी शांतपणे माझ्या खोलीत गेले. माझे आईवडील वारले होते आणि फक्त माझा भाऊच होता ज्याने मला त्यांच्यानंतर सांभाळले होते. जेव्हा माझे आईवडील वारले तेव्हा माझ्या भावाचे लग्न झाले होते. मी तेव्हा खूप लहान होते. माझ्या भावाने मला नेहमीच स्वतःच्या मुलांसारखे सांभाळले होते, पण आज तो मला विकण्याबद्दल बोलत होता. हे सर्व पचवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी संपूर्ण संध्याकाळ दुःखात रडत होते. दादा घरी परतल्यावर मी पुन्हा एकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर तो कडक शब्दात म्हणाला, संजना, ही गोष्ट घेऊन पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस. मी तुझी उद्या पाठवणी करणार आहे. त्यामुळे हेच चांगले होईल की मला पटवून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुझ्या चांगल्या नशिबासाठी प्रार्थना कर. संजना, आम्हाला तुझे लग्न तर करायचेच आहे. मग हे पहा की आपल्याला याचा काही फायदा होऊ शकेल का? शेवटी मी तुला लहानाचे मोठे केले आहे. मी तुझ्यावर खूप खर्च केला आहे.
मी माझ्या दादाचे बोलणे दुःखात ऐकत होते. जेव्हा त्याने मला तिथून निघून जाण्याचा इशारा केला तेव्हा मी निराशेने माझ्या खोलीत परतले. आता मी झोपण्याच्या तयारीतच होते की तेव्हा माझ्या दादा आणि वहिनीच्या खोलीतून भांडणाचे आवाज येऊ लागले. मी बाहेर पळत आले तेव्हा एकच वाक्य माझ्या कानावर पडलं. हे कोणते कर्ज आहे जे फेडायचे आहे आणि मला त्याबद्दल काहीही माहिती नाही? वहिनी रागाने विचारत होती, ज्यावर दादासुद्धा कोणताही विचार न करता कडक शब्दात म्हणाला, काही करायचे असेल आणि काही सांगायचं असेल तर उद्या संजनाचे लग्न झाल्यावर ती गेल्यानंतर मी तुला सगळं सांगेन. त्या अगोदर डोकं खराब करू नकोस, मला त्रास देऊ नकोस, असे म्हणत दादा खोलीतून बाहेर आला आणि मला खोलीच्या बाहेर उभं असलेलं पाहिलं. तेव्हा तो आधी थांबला आणि काहीतरी बोलण्याचा विचार केला, पण दुसऱ्या क्षणी त्याने मान झटकली आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत माझ्या जवळून निघून गेला. त्याच्या या वागण्याने मला खूपच त्रास झाला. मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा वहिनी बेडवर डोके धरून बसली होती. मी हलका दरवाजा वाजवला तेव्हा दार वाजताच तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले आणि मला म्हणाली, काय आहे, काय झालं संजना, तुला काही काम होतं का? तिने थंड आवाजात विचारले. तेव्हा मी अडखळत म्हणाले, नाही वहिनी, फक्त तुम्ही आणि दादा भांडत होते. मी घाबरून म्हणाले, कारण वहिनी मला खूपच रागात दिसत होती. असं वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी माझ्यावर तुटून पडेल. संजना, मी जास्त काही विचारणार नाही, फक्त मला हे सांग, जेव्हा तुझ्या आणि तुझ्या भावामध्ये भांडण झालं होतं तेव्हा मी हस्तक्षेप केला होता का? वहिनीच्या आवाजात अजूनही राग होता. ती पुढे म्हणाली, शेवटी हा तुमच्या दोघांमधील प्रश्न होता. तू हेच विचारायला आली होतीस ना माझ्याजवळ, बरोबर? मी तर नव्हता केला हस्तक्षेप. तर मग तू कोणत्या हक्काने कोणताही विचार न करता आमच्या भांडणात तोंड का घालतेस? ती खूपच रागाने माझ्याकडे पाहत होती. मी आतल्या आत थरथर कापत होते. वहिनी, तुम्ही माझ्यामुळे त्रासत होता त्यामुळे मला राहावलं नाही. माझ्या तोंडून जे आलं ते मी म्हणाले, कारण त्यावेळी वहिनी खूपच रागत होती. संजना, मला यावेळी तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही बोलायचे नाही, म्हणून कृपा करून माझ्या खोलीतून निघून जा. मी वहिनीचे हे रूप यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मला तिच्यासोबत राहून जवळजवळ 3-4 वर्ष होऊन गेले होते. तिने कधीही जास्त प्रेम दाखवले नाही किंवा कधीही खूप कडकपणे बोलली नाही. तिचे वर्तन नेहमीच औपचारिक आणि तटस्थ होते. मी लज्जित होऊन माझ्या खोलीत परतले. त्या रात्री आम्ही तिघेही झोपलो नाही. काहीच समजत नव्हते काय होत आहे आणि का होत आहे. रात्रीच्या 3ऱ्या प्रहराला मला विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला मी खोलीत फिरत राहिले, पण जसजसा वेळ जात होता तसतशी अस्वस्थता वाढत होती. शेवटी मी बाहेर आले. तिथे मी पाहिले की वहिनी हॉलमधल्या सोफ्यावर पडली होती आणि कदाचित झोपली होती. तिला त्रास देणे मला योग्य वाटले नाही आणि मी पुन्हा माझ्या खोलीत परतले. सकाळी अचानक झालेल्या गोंधळाच्या आवाजामुळे माझे डोळे उघडले. पहाटेनंतर मला थोडी झोप लागली होती, पण आता जेव्हा मला जाग आली तेव्हा घरात खूप गोंधळ होता. मी घाबरले आणि खोलीतून बाहेर आले. मी पाहिले की घरात खूप गर्दी जमली होती. शेजारच्या महिला जमल्या होत्या आणि एकमेकांशी कुजबुजत होत्या. हे दृश्य माझ्यासाठी खूप विचित्र होते, कारण असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. फक्त एकदाच गोंधळ झाला होता जेव्हा माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. मला पाहताच त्या महिला गप्प झाल्या आणि एकमेकांना हातवारे करू लागल्या. जे काही मला दिसत होते ते मला काहीच समजत नव्हते. काय चालले, का चालले, हे प्रश्न माझ्या मनात फिरत होते. मी थोडे पुढे सरकल्यावर सर्व महिला बाजूला सरकल्या आणि मला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला. तो रस्ता माझ्या दादाच्या खोलीकडे जात होता. अचानकच माझ्या मनात काहीतरी विचित्र जाणवले. मी पटकन खोलीकडे पळाले. खोलीत पोहोचताच माझ्या समोरचे दृश्य एखाद्या आपत्तीपेक्षा कमी नव्हते. माझा दादा बेडवर तिरका पडला होता आणि त्याच्या शरीरातून निघालेले रक्त बेडमध्ये मुरून गेले होते. वहिनी बेडच्या किनारी बसून रडत होती. दादा, मी ओरडत त्याच्याकडे जाऊ लागले, पण एका महिलेने मला धरले आणि पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. वहिनीने मला पाहताच छातीवर मारायला सुरुवात केली आणि म्हणाली, हिनेच मारले आहे, खुनी आली आहे, हिनेच माझ्या नवऱ्याचे आयुष्य बर्बाद केले आहे, कोणीतरी पोलिसांना बोलवा, ती हे वारंवार म्हणत होती. मी स्तब्ध उभी होते. नंतर मी वहिनीला म्हणाले, वहिनी, तुझा गैरसमज होत आहे, मी माझ्या भावाला कशी मारू शकते? मी हे वारंवार सांगत राहिले, पण कोणीही माझे ऐकत नव्हते. वहिनी ओरडली, तूच त्याला मारू शकतेस. काल रात्री तुझ्या भावाने तुझ्या लग्नाबद्दल बोलले होते, ज्यावर तुला खूप राग आला होता. विचार शेजारच्यांना, त्यांनी भांडण ऐकलं होतं. वहिनी,
तुलाही माहिती आहे मी का भांडले होते. माझा दादा माझ्या लग्नाच्या बदल्यात पुढच्यांकडून पैसे घेऊ इच्छित होता. ही काही छोटी गोष्ट नव्हती की मी शांत बसून राहावे. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. वहिनी ज्या प्रकारे मला दोष देत होती मी गुन्हेगार ठरत होते, जरी माझा काही दोष नव्हता. वहिनी म्हणाली, तू तुझ्या दादाला प्रश्न विचारू शकत होती, पण तू हे माझे घर उद्ध्वस्त केले. तू माझ्या नवऱ्याला मारलेस. देव तुला नक्कीच शिक्षा देईन. वहिनी मला शिव्या शाप देऊ लागली. मी स्तब्ध उभी होते. कधी माझ्या दादाकडे तर कधी वहिनीकडे पाहत होते. त्यावेळी मला काहीच समजत नव्हते की कोणते दुःख कवटाळून बसू, माझ्या दादाच्या मृत्यूचे की त्याच्या खुनाचा आरोप. मी तर दोन्हीही परिस्थितीत बरबादच झाले होते. काही समजत नव्हते. त्यामुळे मी माझ्या वहिनीजवळ बसले आणि रडत म्हणाले, वहिनी, तुम्ही सुद्धा माझ्यावर आरोप लावत आहात. अजून मी माझे बोलणेच पूर्ण केले सुद्धा नव्हते की वहिनीने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि ओरडून म्हणाली, माझे घर उद्ध्वस्त करणाऱ्या या बाईला मी सोडणार नाही. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते तेव्हा मला पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. मी तिला काही बोलण्यापूर्वीच कोणीतरी पोलिसांना फोन केला होता. पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकून मी खूप घाबरले. माझे हातपाय थरथर कापू लागले. काय करावे, कुठे जावे हे मला समजतच नव्हते. तिथे लपण्यासाठी जागा नव्हती आणि मला माहीत होते की प्रत्येकजण मला दोष देत होता आणि तो आरोप सिद्ध करण्यासाठी शक्य तितक्या सर्व मार्गांनी प्रयत्न करत होता. काही क्षणातच पोलीस घरामध्ये आले आणि पोलिसांनी घटनास्थळापासून लोकांना दूर ढकलून दादाच्या बेडला वेढा घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच वहिनी पूर्वीपेक्षा जास्त जोरात रडू लागली. त्यामुळे पोलिसांनी मला ताबडतोब ताब्यात घेतले. मी ओरडत होते आणि माझी निर्दोषता सांगत होते. तेव्हा महिला कॉन्स्टेबल कडक स्वरात म्हणाली, हे बघा मॅडम, तुम्ही इथे काहीही बोललात ते तुमच्या विरुद्ध कोर्टात वापरले जाऊ शकते. म्हणून गप्प राहा आणि तुमच्या वकिलामार्फत आमच्याशी बोला. पण मी मनापासून ओरडले, पण मी माझ्या भावाला नाही मारले. मी लाचार होऊन म्हणाले, पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी मला हातकड्या लावल्या आणि माझ्या भावाच्या मृतदेहाचे फोटो काढू लागले. मी म्हणाले, मग वहिनीने सुद्धा दादाचा खून केला असेल ना, तिच्यावरही संशय घेतला पाहिजे. जेव्हा मला स्वतःचा बचाव करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता तेव्हा मी वहिनीचे नाव घेतले. त्यावर मला कठोर उत्तर मिळाले, मॅडम, आम्ही तुमच्या बोलण्यानुसार कारवाई करणार नाही, समजले का? त्यामुळे गप्प राहा. ज्याला अटक करायची असेल आम्ही ते करू. आम्हाला तुमची गरज नाही. माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. मला गाडीतून पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तिथेही मी तेच सांगत राहिले, मी माझ्या भावाला नाही मारले. मी शपथ घेऊन सांगते माझ्या याच्याशी काहीही संबंध नाही. पण मी जे काही बोलले त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी मला एका कोठडीत बंद केले. तिथे 3 पोलीस होते आणि काही आरोपी महिला होत्या. त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, कोणता गुन्हा करून आली आहेस? तेव्हा मी त्यांना रडत म्हणाले, मी काहीच केले नाही हो. माझ्या सख्ख्या भावाच्या खुनाचा आरोप माझ्यावर लावला आहे. चल, काहीच नाही होणार, नको टेन्शन घेऊ. एक महिला माझ्या खांद्यावर हात ठेवून माझे सांत्वन करू लागली. तेव्हा मी चिडून म्हणाले, का काहीच नाही होणार? मी माझ्या भावाला नाही मारले. त्यावर दुसरी महिला हसून म्हणाली, मारले आहे किंवा नाही मारले, आता हे लोक तुला असे तर नाही ना जाऊ देणार. जरी तू त्याला मारले नाहीस तरीही खुनाचा आरोप तुझ्यावरच येणार. मी शांत बसले तेव्हा तिसरी महिला मला हळूच म्हणाली, तुला कुणावर संशय आहे का? किंवा तुला खरा आरोपी माहिती आहे का? त्यावेळी माझं डोकं खूप दुखत होतं. मी तिला काहीच उत्तर दिले नाही आणि एका कोपऱ्यात जाऊन भिंतीला डोके टेकवून बसले. मग त्या तिन्ही महिलांनी मला जास्त त्रास दिला नाही आणि शांतपणे त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. मी एकटी बसताच माझ्या भावाच्या दुःखाने मला ग्रासले. सुरुवातीला फक्त अश्रू बाहेर पडले, मग हुंदके निघू लागले आणि मग ओरडून ओरडून रडू लागले. मी एका कोपऱ्यात बसून खूप रडत होते. माझा दादा हे जग सोडून गेला होता आणि मला हे त्याचे मृत शरीर पाहून नाही तर या कोठडीत बसून जाणवत होते. त्यावेळी माझ्या मनात फक्त हाच विचार चालू होता, मी माझ्या दादाला मारले नाही. आता जेव्हा मला एकांत मिळाला तेव्हा सर्व दुःख, सर्व वेदना, अश्रू आणि ओरडण्यातूनच बाहेर पडत होत्या. रडण्याचा आवाज जसजसा वाढत गेला तसतसे माझे शरीर थरथर कापू लागले. तेवढ्यात एक महिला कॉन्स्टेबल आली आणि कडक शब्दात म्हणाली, हे तुझे घर नाहीये जोरजोरात रडायला, शांत बस. सगळ्या पोलीस स्टेशनचं डोकं खाल्लं आहेस तू.
मी चिडून आणि ओरडून म्हणाले, माझा भाऊ मेला आहे. तो मेला नाही आहे ग, तू त्याला मारलंस आहेस आणि आता हे नाटक थांबव. ती निर्दयपणे म्हणाली आणि परत गेली. माझे हृदय वेदनेने आणि भावनांनी तुटले होते. माझ्या रडण्याची तीव्रता वाढली होती. शेवटी माझी ओढणी तोंडात कोंबली म्हणजे माझ्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाणार नाही. बराच वेळ असे रडल्यानंतर मी थकून एका बाजूला बसले. एक दिवस गेला, मग दुसरा, मग तिसरा. मला भेटायला कोणीही आले नाही. असं वाटत होतं जणू काही मी शतकानुशतके या कोठडीत बंद आहे. माझा दादा आता या जगात नव्हता आणि त्याच्याशिवाय या जगात माझे दुसरे कोणीच नव्हते. मग माझी हालचाल विचारायला तरी कोण आले असते ना. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एक महिला कॉन्स्टेबलने मला तिच्यासोबत नेले आणि म्हणाली, तुला भेटायला कोणीतरी आले आहे. मी शांतपणे तिच्यासोबत गेले. मी पुढे पाहिले तर वहिनी अंगावर शाल घेऊन गुंडाळून बसली होती. तिला पाहताच मी पटकन तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, वहिनी, आता तरी तुला खात्री पटली का की मी माझ्या दादाला नाही मारले? मी शपथ घेऊन सांगते, मी असे काहीही केले नाही. यावर वहिनी म्हणाली, संजना, मी कसा विश्वास ठेवू? त्या रात्री तुझेच तुझ्या दादासोबत भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी तो तुझे लग्न करून तुझी पाठवणी करणार होता, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. तिचे बोलणे ऐकून मी शांत झाले, कारण मला माहिती होते की मी कितीही प्रयत्न केले तरी ती मला समजून घेणार नाही. वहिनी हळूच म्हणाली, मी ही केस मागे घेऊ शकते, पण तुला तेच करावे लागेल जे मी म्हणेल. काय करावं लागेल मला? मी कोणत्याही उत्साहाशिवाय म्हणाले, कारण आता माझ्या सगळ्या आशा अपेक्षा धुळीस मिळाल्या होत्या. आता माझा भाऊच राहिला नव्हता तर मी कोणाकडून अपेक्षा करू? वहिनी म्हणाली, संजना, मी तुझे लग्न करेन माझ्या भावासोबत. जर तू माझ्या भावाची बायको झालीस तर तुला मी माझ्या पतीच्या खुनाची माफी देऊ शकते. वहिनीचे बोलणे ऐकून तर माझं डोकं सुन्न झालं. ती काय बोलत होती? वहिनीचा भाऊ, तो अपंग माणूस, मंद माणूस, जो सतत लाळ गाळत होता, जो स्वतःच्या संसारालाही जाऊ शकत नव्हता आणि वहिनीला मी त्याच्यासोबत लग्न करावे असे वाटत होते. हा विचार करून तर माझं डोकं फुटू लागलं होतं. मी वहिनीला चिडून म्हणाले, वहिनी, तुम्ही असा विचार कसा करू शकता? मी असं काहीही करणार नाही. जर मी माझ्या भावाचा खूनच केला नाही तर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी का भोगू? तेव्हा वहिनी खांदे उडवत म्हणाली, हे बघ संजना, मी तर फक्त तुझे कल्याण करत होते. माझ्या भावाचे तुझ्याशी लग्न करून मी कोर्टात सिद्ध करेन की तू मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेस. अशा प्रकारे तू या प्रकरणातून सहज बाहेर पडू शकशील. जर मी तुझे लग्न एखाद्या सामान्य पुरुषाशी केले तर तो हे कधीच स्वीकारणार नाही, पण जर मी तुझे लग्न माझ्या अपंग आणि मंद भावाशी केले तर सर्वजण तुला वेड समजतील आणि तू या खटल्यातून वाचशील. वहिनीचे बोलणे ऐकून मी म्हणाले, वहिनी, हे सगळं बोलताना तू अजिबात चांगली दिसत नाहीस. निदान तू माझ्यावर तरी विश्वास ठेवला पाहिजेस. जग माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तरी चालेल, पण तू मला आईसारखं वाढवलं आहेस. तुला वाटतं का मी माझ्या भावाला मारू शकते? ती पुन्हा खांदे उडवत म्हणाली, संजना, माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे घडले त्यानंतर मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्या रात्रीच्या अंधारात तू त्याला काही इजा केली नाहीस हे मला कसं माहिती असेल? आता मला स्वतःवरही विश्वास ठेवायला भीती वाटते. संजना, नीट विचार कर. रविवारी संध्याकाळी मी पुन्हा येईल, तेव्हा तू तुझा निर्णय सांग. तोपर्यंत बाय बाय. एवढं बोलून तिने आपली अंगावरची शाल नीट केली आणि तिथून निघून गेली. मी मात्र हैराण होऊन तिच्या बोलण्याचा विचार करू लागले. तेव्हाच महिला कॉन्स्टेबल आली आणि मला पुन्हा कोठडीत बंद केले. मी खूप वेळपर्यंत या सगळ्याचा विचार करत राहिले. विचार करता करता अचानक माझे शरीर हळूहळू थरथर कापू लागले. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रकृती बिघडली तेव्हा मी माझ्या ओढणीने स्वतःला व्यवस्थित झाकले, जेणेकरून मला थंडी वाटू नये. कोठडीतील ती महिला, जिचे नाव राणी होते, माझ्याकडे आली आणि म्हणाली, काय झालं? तू काळजीत दिसत आहेस. तू कोणाला भेटून आली आहेस का? मी तिला आधीच संपूर्ण कहाणी सांगितली होती. तेव्हा ती मला म्हणाली होती की तुझ्या भावाला तुझ्या वहिनीनेच मारले आहे. मला हे पटले नव्हते, त्यामुळे मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते. आता राणीने मला पुन्हा विचारले म्हणून मी रडू लागले आणि तिला वहिनी काय बोलत आहे ते सगळं सांगितलं. हे ऐकून तिने प्रेमाने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, काळजी करू नकोस. स्वतःसाठी प्रार्थना कर. देवाकडे मदत माग. बघ, तुझ्या समस्या लवकरच सुटतील.
तिचे बोलणे ऐकून मी तिला रागाने म्हणाले, तूही देवाकडे प्रार्थना केली आहेस आणि मदत मागितली असेल, मग तू अजूनही इथे का आहेस? तूही आत्तापर्यंत निघून जायला हवे होतेस ना? त्यावेळी मी खूपच बंडखोर झाले होते. मला सगळीकडे निराशाच दिसत होती. माझ्या उत्तरावर ती हसली आणि म्हणाली, मुली, देवाच्या प्रत्येक कामात काहीतरी रहस्य लपलेले असते. कोणास ठाऊक, मी फक्त तुझ्या सुटकेसाठी इथे बंद आहे. मी आश्चर्याने त्या बाईकडे पाहिले जी हसत होती. तिचे हास्य सामान्य नव्हते. तिच्यात खरोखर काहीतरी गूढ लपले होते. तिचे डोळेही गूढतेने चमकत होते. क्षणभर मला त्या बाईची भीती वाटली. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, अगं वेडे, तुला भीती वाटते का? काहीच हरकत नाही. मी तुला सांगते ना, देवाची प्रार्थना कर. तो दयाळू आहे. तो नक्कीच तुझी प्रार्थना ऐकेल. फक्त धीर धर आणि बघ काय होते ते. जो कोणी खरा गुन्हेगार असेल तो स्वतः पुढे येईल. मी शांतपणे मान हलवली. प्रार्थना कशी करावी तेच मला कळत नव्हते. मी शांतपणे गुडघ्यावर डोकं ठेवून बसून राहिले. ती राणीसुद्धा इतर 2 महिलांशी बोलू लागली. मला थोडं विचित्र वाटत होतं. जणू काही हे सर्व काही मला समजावून सांगण्यासाठी केले जात आहे किंवा कदाचित मला एखाद्या अज्ञात संकटातून वाचवले जात आहे. हे सगळं जे काही घडत होतं ते मला स्पष्टपणे कळत नव्हतं. एक दिवस असाच गेला. नाही मी प्रार्थना केली, नाही दुसरे काही केले. रविवारही असाच गेला. संध्याकाळी माझी वहिनी परत आली आणि मला उत्तर विचारले. मी गंभीरपणे विचारले, कसले उत्तर? ती सुद्धा न घाबरता म्हणाली, तुला माझ्या भावासोबतचे हे लग्न मान्य आहे का, जे तुला या सगळ्यापासून सोडवेल? यावर मी म्हणाले, वहिनी, जर मी हे सगळं काही केलंच नाही तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. पण मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि तुमच्या भावासोबत लग्न करून मी या गोष्टीवर शिक्कामोर्फत करणार नाही की मी माझ्या भावाच्या हत्याच्या आरोपातून सुटण्यासाठी मी हा रस्ता निवडला आहे. यावर वहिनी म्हणाली, संजना, पुन्हा विचार कर. मी जे काही करत आहे ते तुझ्या भल्यासाठीच करत आहे. याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी वकिलाशी सुद्धा बोलले आहे. मग मी वहिनीला ठामपणे म्हणाले, पण वहिनी, मी गुन्हा केला असेल तरच मला भीती वाटेल ना. जर मला कोणत्याही गुन्ह्याशिवाय फाशी दिली तर ते मी माझे नशीब समजेल आणि ते मला मान्य आहे. पुन्हा तुम्ही इथे येऊ नका. माहिती नाही का, पण मला त्यावेळेस वहिनीचा खूप तिरस्कार वाटत होता. जणू काही या सगळ्यामागे तिचाच हात होता. पण ही गोष्ट कोणालाच दिसत नव्हती. तेव्हा खुर्चीवरून उठत वहिनीने रागाने म्हणले, तुझा शेवट खूप वाईट होईल संजना, लक्षात ठेव. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ती निघून गेल्यावर अस्वस्थ होण्याऐवजी मला माझ्या आतमध्ये एक विचित्र शांततेची भावना जाणवली. जणू काही मी योग्य निर्णय घेतला आहे. मी शांतपणे माझ्या जागी परतले. मग मी पाहिले की राणी माझ्याकडे पाहून गालात हसत आहे. मी तिला विचारले, तुला काय झाले? तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, काहीही नाही आणि तुलाही काहीही होणार नाही. काळजी करू नकोस. तुझा देव तुझ्यासोबत आहे. तिचे हे शब्द ऐकून मला माझ्या आत एक विद्युत ऊर्जा जाणवली. जणू काहीच माझ्या बाबतीत वाईट घडू शकत नाही. मी त्या रात्री खूप शांततेत झोपले. स्वप्न पाहून अचानक जाग आली तेव्हा पहाट झाली होती. माझा दादा माझ्या स्वप्नात आला आणि खूप अस्वस्थ होता. माझ्या घराच्या अंगणात एक झाड होते. तो त्या झाडाला टेकून रडत होता आणि म्हणत होता, संजना, कोणावरही विश्वास ठेवू नकोस. कोणावरही म्हणजे कोणावरच नाही. ती बाई जे काही बोलत आहे ती बरोबर बोलत आहे. त्या बाईचे तू ऐक. यानंतर मला जाग आली. मी घाबरून 4ही दिशेला पाहिले, पण पूर्ण कोठडीत शांतता होती. तेव्हाच माझी नजर राणीवर पडली, जी खाली चटई टाकून देवीची प्रार्थना करत होती. ती भक्तीत मग्न होती. तिचे डोळे मिटले होते. तिच्या ओठांवर मंत्रांचा मंद प्रतिध्वनी होता. तिला पाहून मी क्षणभर घाबरले. आधीच असे विचित्र स्वप्न आणि ती माझ्यासमोर ध्यानात मग्न. ती पूर्णपणे बुडाली होती. मी भिंतीला टेकले आणि त्या स्वप्नाबद्दल विचार करू लागले. नक्की दादाला मला काय सांगायचे होते? तो कोणत्या तरी बाईबद्दल बोलत होता, पण कोणत्या? वहिनीबद्दल? नाही, मला नाही वाटत की तो वहिनीबद्दल बोलत होता. तेव्हाच माझी नजर पुन्हा राणीवर पडली, जी डोळे उघडून शांत भावनेने हात जोडत होती. प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर तिने माझ्याकडे स्मित हास्य करत पाहिले आणि त्या क्षणी माझ्या मनात वीज चमकली. हो, माझा भाऊ राणीबद्दलच बोलत होता. मला त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. तो जे काही सांगेल ते मी करायला हवे. फक्त त्याबद्दल विचार करूनच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी खूप घाबरले होते.
मग राणी हळुवारपणे माझ्याकडे आली आणि मला पाणी दिले आणि नंतर मला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणाले, माझ्या स्वप्नात दादा आला होता. तिने काहीही न बोलता माझे लक्षपूर्वक ऐकले. मी म्हणाले, तो म्हणत होता कोणावरही विश्वास ठेवू नको. हे बोलून मी गप्प झाले. मग राणी हळुवारपणे म्हणाली, तू अगदी बरोबर बोलत आहे, कारण तू मला जे काही सांगितले आहे त्याच्यावरून मला असे वाटते की तुला जाणून बुजून फसवले जात आहे, तुला यात अडकवले आहे. याचा अर्थ असा आहे की तुला कोणावरच विश्वास ठेवायला नाही पाहिजे. राणी हे स्पष्ट शब्दात बोलली होती. मी राणीला म्हणाले, दादा हे सुद्धा बोलत होता की त्या बाईवर विश्वास ठेव. मला वाटते की तो तुमच्याबद्दल बोलत होता. राणीने माझ्या या बोलण्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी पुढचे वाक्य बोलूनच टाकले. तुमची आत्ताची स्थितीवरून ती थोडी चकित झाली आणि माझे बोलणे पूर्ण होण्याअगोदरच म्हणाली, फक्त स्वतःच्या मनाचे ऐक. जर तुझे मन माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी सांगत असेल तर माझ्यावर विश्वास ठेव, नाहीतर जबरदस्ती विश्वास ठेवू नकोस. चल उठ आता. मी बघत आहे जेव्हापासून तू इथे आली आहेस एकदा सुद्धा देवाची प्रार्थना केली नाहीस. त्या सांगण्यावरून मी सकाळी सकाळी हात जोडून पूर्ण मनाने देवाचे ध्यान केले. माझ्या अटकेनंतर मी पहिल्यांदाच पूर्ण साफ मनाने देवासमोर डोके टेकवले होते. राणी आता भगवद्गीताचा पाठ करत होती आणि मी खूप वेळ जमिनीवर बसून डोळे बंद करून प्रार्थना करत होते. प्रार्थनेनंतर मला एक अवर्णनीय शांतता आणि हलकेपणा जाणवला. जणू काही माझ्या मनावरील ओझे कमी झाले आहे. आज न्यायालयात माझी पहिलीच सुनावणी होती. मला भीती वाटत होती, पण कुठेतरी मी खूप शांत आणि आत्मविश्वासाने भरले होते. मी भिंतीला टेकवून बराच वेळ बसले होते. एक महिला कॉन्स्टेबल आत आली आणि मला तिच्यासोबत येण्यास सांगितले. मी राणीकडे पाहिले. ती हसली आणि म्हणाली, काळजी करू नकोस संजना, स्वतःवर विश्वास ठेव. तुझे मन जे सांगते तेच कर. हे ऐकून मला खूप हलके वाटले. मला पोलीस व्हॅनमध्ये बसवून कोर्टात नेण्यात आले, जिथे माझी वहिनी आधीच उपस्थित होती. तिथे पोहोचल्यानंतर मला कळले की माझ्या वहिनीनेच माझ्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. माझ्यासाठी हे धक्कादायक होते, हे जाणून की माझ्याच लोकांनी मला कचेरीत उभे केले आहे. त्याच दिवशी न्यायालयात पोलिसांनी माझा रिमांड मागितला, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हे ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. मी सतत देवाला प्रार्थना करत होते की असे काहीही घडू नये, पण माझे विरोधक कसल्याही परिस्थितीत माझा रिमांड मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी छताकडे पाहिले आणि देवाला हाक मारली, हे देवा, तूच एकमेव आहेस जो मला या संकटातून बाहेर काढू शकतोस, कारण तूच एकमेव खरा साक्षीदार आहेस. तुला माहिती आहे की मी हे सर्व केले नाही. हे बोलल्यानंतर मला थोडीशी मानसिक शांती मिळाली. आता माझा रिमांड घेतला किंवा नाही घेतला मला काहीच फरक पडणार नव्हता. न्यायाधीश माझ्या रिमांडचा निर्णय घेणारच होते की एक माणूस न्यायालयात आला. तो आत आला. त्याला पाहून सर्वजण चकित झाले, कारण कोणीही त्याला ओळखत नव्हते. तो सरळ आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, मी यांचा वकील आहे. तुम्हाला जे काही बोलायचे आहे माझ्याशी बोला. हे ऐकून मला धक्काच बसला. त्याने न्यायाधीशांना स्वतःची ओळख करून दिली आणि नंतर तेच पुन्हा सांगितले की मी यांचा वकील आहे. हे ऐकून सर्वजण हैराण झाले होते. मग तो बोलू लागला आणि बोलतच राहिला. त्याने असे काही युक्तिवाद केले की न्यायाधीशांनी माझा रिमांड थांबवला. माझे मन सुन्न झाले होते. मी फक्त त्या अनोळखी माणसाकडे आश्चर्याने पाहत होतो, जो मध्यमवयी होता, कदाचित माझ्या भावाच्या वयाचा. यानंतर जेव्हा पोलीस मला परत घेऊन जाऊ लागले तेव्हा त्या माणसाने त्यांना हातवारे करून थांबवले आणि माझ्याकडे आला आणि अगदी हळुवारपणे म्हणाला, संजना, काळजी करू नकोस आणि घाबरू सुद्धा नकोस. मी तुला तुरुंगात भेटायला येईन आणि तुझ्यासोबत काय घडले याची संपूर्ण कहाणी ऐकेन. काही दिवस कठीण जातील, त्यानंतर सर्व काही सोपे होईल, देवाची इच्छा असेल तरच. पण तुम्ही कोण आहात? माझ्या तोंडून एवढेच बाहेर पडले तेव्हा ते हसत म्हणाले, आता या गोष्टी करण्याची वेळ नाही. योग्य वेळ आल्यावर मी स्वतः येऊन तुम्हाला सत्य सांगेन. आता तुम्ही निश्चिंत राहा. हे लोक तुमचे काहीही बिघडू शकत नाहीत. यानंतर पोलिसांनी मला तिथे जास्त काळ राहू दिले नाही. मी परत पोलीस स्टेशनला आले. मला पाहून राणी हसली आणि म्हणाली, तर सांग आता, तू वाचलीस ना? तुला रिमांड मिळाला नाही ना? मी तिला आजची संपूर्ण कहाणी सांगण्यास उत्सुक होते, पण तिचे बोलणे ऐकून मला आणखी एक धक्का बसला. मी म्हणाले, तुला कसे कळाले? तू त्या माणसाला पाठवले होतेस का? ती खांदे उडवत म्हणाली,
गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस मीच तुझी मदत करू. असे सुद्धा होऊ शकते की कदाचित तुझ्या प्रार्थनेचे फळ असेल आणि ती व्यक्ती योग्य वेळी तिथे पोहोचली असेल. मी म्हणाले, पण हे कसं शक्य आहे? मी तर त्या व्यक्तीला ओळखत सुद्धा नाही. माझ्याकडे तर एवढे पैसे सुद्धा नाहीत की मी एक वकील ठेवू शकते. मग तो कोण होता? तेव्हा राणी म्हणाली, संजना, मी तुला सांगितले होते की काळजी करू नकोस. जे घडत आहे ते शांतपणे पहा. आता तुझ्या प्रश्नांनी परिस्थितीला तुझ्या विरुद्ध करू नकोस. जे काही घडत आहे, जसे घडत आहे ते तुझ्या प्रभूच्या इच्छेनुसार घडत आहे. तू माझे ऐकत आहेस ना? मी तिचे शांतपणे ऐकत होते. मग मी तिला म्हणाले, तू मला सामान्य माणूस वाटत नाहीस. माझे बोलणे ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली, सामान्य तर तूही नाहीस, म्हणूनच आपली ड्युटी इथे लागली आहे ना. मी अज्ञानाने विचारले, तुला काय म्हणायचे आहे? तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? मग ती हसली आणि म्हणाली, तुला आत्ता समजणार नाही आणि याबद्दल जास्त विचार करू नकोस. आपल्या देवाची प्रार्थना कर. त्यावेळी मला राणीची विचित्र भीती वाटली. माहिती नाही का, पण त्यावेळी मला ती सामान्य माणूस वाटतच नव्हती. जणू काही तिला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक रहस्य माहिती होते. ती माघारी वळाली तेव्हा मी पटकन तिला म्हणाले, तुला माहिती आहे ना की मी माझ्या दादाला मारले नाही. तिने पलटून मला पाहिले आणि प्रेमाने म्हणाली, जर तू ही गोष्ट सांगत आहेस तर मला तुझ्यावर विश्वास आहे. तेव्हा मी तिला म्हणाले, नाही, फक्त तू माझ्यावर विश्वास करू नकोस. तुला माहिती आहे ना, तू पाहू शकतेस ना. सांग ना, तुला माहिती आहे ना की मी दादाला मारले नाही. माझे बोलणे ऐकल्यानंतर ती मंद हसली आणि माघारी वळाली. तेव्हा माझ्या शरीरावर काटा उभा राहिला होता. याचा अर्थ ती एक सामान्य महिला नव्हतीच. मी माझ्याच विचारात मग्न झाले होते. तेव्हा एक महिला कॉन्स्टेबलने मला भेटण्याच्या खोलीत नेले. मला खात्री होती की वहिनीच मला भेटायला आली असेल, पण तिथे तर तो वकील बसला होता, ज्याने मला आज रिमांडपासून वाचवले होते. त्याला पाहून मी हैराण झाले होते. तेव्हा मी एवढेच बोलू शकले, तुम्ही? तेव्हा त्यांनी मला शांतपणे विचारले, का? तुम्हाला विश्वास नव्हता का मी येईल म्हणून? असे काहीच नाही. एवढेच मी बोलले आणि शांत बसले. मग तो म्हणाला, चला आता तुम्ही मला संपूर्ण घटना सांगा, जेणेकरून मी केस योग्यरित्या मांडू शकेल. त्या रात्री काय घडले होते? मी त्या वकिलाला संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. माझे बोलणे ऐकल्यानंतर तो पुन्हा त्याच मृदू स्वरात म्हणाला, तुम्हाला तुमच्या भावावर विश्वास नव्हता का की तो तुमच्यासाठी चांगला निर्णय घेऊ शकतो? मी हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि विचारले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तेव्हा वकील म्हणाले, तुम्हाला खरंच वाटले होते का की तो तुम्हाला विकेल? यावर मी म्हणाले, हो, त्यावेळी मला तेच वाटले, कारण दादा त्यावेळी खूपच रागात होता आणि माझे काहीच ऐकत नव्हता. तेव्हा वकील म्हणाले, काय? तो तुमच्यावर रागावला होता? तुम्ही असे काही केले होते का ज्याने त्याला राग आला होता? मी नकारार्थी मान हलवत म्हणाले, नाही, मी असे काहीच केले नव्हते. त्या दिवशी तो बाहेरून आला आणि खूपच रागात होता. माझे लग्न करून त्याला समोरून पैसे घ्यायचे होते. यावर तो वकील म्हणाला, तुम्हाला असे वाटते का की तो तुमच्यावर रागावला होता? असे सुद्धा होऊ शकते ना की काहीतरी दुसरे प्रकरण असेल, किंवा कदाचित तो हे लग्न तुमच्या भल्यासाठीच करत असेल आणि त्याची तुम्हाला कल्पना नसेल. वकिलाचे बोलणे मला गोंधळात टाकत होते, कारण त्याचे प्रश्न खूपच खोलवर होते. वकील पुन्हा म्हणाले, तुम्हाला कोणावर संशय आहे का ज्याने तुमच्या भावाला मारले असेल? तेव्हा मी त्यांना सांगितले, हो, त्या दिवशी त्याचे आणि वहिनीचे भांडण झाले होते. जेव्हा मध्यरात्री मी बाहेर आले तेव्हा वहिनी हॉलमध्ये सोफ्यावर झोपली होती. मला जे काही आठवत होते मी ते सर्व काही वकिलांना सांगितले. ते वकील खूप लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकत होते. वकिलांनी पुन्हा मला विचारले, त्यानंतर तुमची वहिनी तुम्हाला तुरुंगात भेटायला आली होती का? मला ती भेट आठवली, त्यामुळे मी त्यांना आमच्या शेवटच्या भेटीबद्दल सर्व काही सांगितले, की कसं वहिनी आपल्या अपंग आणि मंद भावासोबत माझे लग्न करण्यासाठी सांगत होती. माझे बोलणे ऐकल्यानंतर वकिलांच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले आणि ते आपली फाईल बंद करताना म्हणाले, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी हा खटला स्वतः सांभाळेल. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. मी माझ्या कोठडीत पुन्हा आले तेव्हा पाहिले की राणी अजूनही मंद हसत माझ्याकडे पाहत होती. मला खूप आश्चर्य वाटले, म्हणून मी सरळ तिच्याकडे गेले आणि तिला विचारले, खरं खरं सांग, तू कोण आहेस? तेव्हा ती मंद हसत म्हणाली, असे समज की देवाने मला खास तुझ्यासाठी पाठवले आहे, म्हणजे तुला थोडा आराम मिळेल. आपला देव खूप दयाळू आहे ग.
जेव्हा आपण त्याच्याकडे काही मागतो तेव्हा तो आपल्याला कधीही रिकाम्या हाताने परत करत नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. तू या सगळ्या प्रकरणातून सहज बाहेर पडशील आणि तुला एक चांगला जीवनसाथीही मिळेल. आता माझ्या मनातील सर्व प्रश्न शांत झाले होते आणि मला समजले की राणीला खरंच माझ्यासाठी देवानेच पाठवले होते. मग मी राणीला विचारले, तू सांगू शकतेस का की माझ्या भावाला कोणाचे कर्ज फेडायचे होते? तेव्हा राणी गंभीर स्वरात म्हणाली, संजना, वेळेआधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. हे सगळं तुझ्यासमोर उघड होईल, पण थोडा वेळ लागेल. मी तुला काहीही सांगू शकत नाही. मी शांत झाले. त्यानंतर मी तिला खरंच काहीच विचारले नाही. पुढच्या सुनावणीत माझ्या वकिलाने माझा खटला खूप मेहनतीने लढवला. त्या सुनावणी दरम्यान त्याने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा खून माझ्या बहिणीनेच केला आहे, कारण माझ्या बहिणीला माझे लग्न तिच्या अपंग आणि मंद भावाशी करायचे होते आणि ही गोष्ट माझ्या दादाला समजली होती. त्यामुळे दादाने माझे लग्न ठरवले होते. याच गोष्टीला घेऊन दादा आणि वहिनीच्या मध्ये भांडण झाले आणि त्याच भांडणात वहिनीने आपल्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या दादाचा जीव घेतला. ही सुनावणी चालू होण्याअगोदर वकिलाने मला समजावून सांगितले होते की तू काहीच बोलू नको, शांत राहा. फक्त जे काही मी बोलेल त्याला सहमती दर्शव. मी वहिनीकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. माहिती नाही कोणते कोणते युक्तिवाद करून फक्त 3 सुनावणीतच माझा खटला संपलाच नाही, तर आम्ही ही केस जिंकलो होतो. आणि वकिलाने हे सुद्धा सिद्ध केले की खरंच माझ्या भावाला त्याच्या बायकोने मारले होते. मी जेव्हा तुरुंगातून सुटले तेव्हा वकिलांना धन्यवाद करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि सोबत त्यांना त्यांच्या फीबद्दल विचारले. तेव्हा ते हसून म्हणाले, माझी फी एवढीच आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. हे बोलणं ऐकून मी खूपच हैराण झाले. मी त्यांना हैराण होऊन विचारले, तुम्ही असे कसे बोलू शकता? तेव्हा ते मंद हसत म्हणाले, संजना, ही गोष्ट मी कोर्टात येऊ दिली नाही, पण तुझ्यापासून आता मी काहीही लपवू शकत नाही. तुझ्या भावाची इच्छा होती की माझे लग्न तुझ्यासोबत व्हावे, कारण त्याला त्याच्या बायकोच्या मनातील गोष्ट कळाली होती की ती तुझे लग्न तिच्या अपंग आणि मंद भावाशी लावू इच्छित होती. यामुळे तो खूपच नाराज झाला होता आणि माझ्याकडे आला होता. त्याने तुझ्यासोबत लग्नाचा प्रस्ताव मांडला होता आणि मी तो मान्य केला होता, कारण तो माझा खूपच चांगला मित्र होता. कारण मलाही आता चांगली मुलगी पाहून लग्न करायचे होते. मग तुझ्यासोबत का नाही? त्यानंतर तो घरी गेला आणि कर्ज आहे म्हणून हे सर्व काही नाटक केले, म्हणजे त्याची पत्नी त्याच्यावर दबाव टाकणार नाही आणि पैशांबद्दल ऐकल्यानंतर ती ही गोष्ट मान्य करेल. पण तरीही तिने खेळ खेळलाच. आपल्या पतीलाच मारून टाकले आणि आरोप तुझ्यावर केला. म्हणजे तू घाबरशील आणि तिच्या भावासोबत लग्न करशील आणि कर्जही माफ होईल. असो, आता ही सगळी परिस्थिती तुझ्यासमोर आहे. आता मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील? मला एक क्षणभरही विचार करण्याची गरज पडली नाही, कारण आता मला समजले होते की परिस्थितीनेच आमची साथ अशी लिहिली आहे. आणि राणीने सुद्धा मला या वकिलांबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. याशिवाय माझा दादाही या व्यक्तीशी माझे लग्न व्हावे या इच्छेनेच हे जग सोडून गेला होता. मग मी नकार कसा देऊ शकत होते? तर मित्र आणि मैत्रिणींनो, सत्य नेहमीच जिंकते आणि नशिबात जे नाते लिहिले आहे ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतेच. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात कधी राणीसारखा देवदूत आला आहे का? तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.